त्यांना लावून दिलेलं आहे. खरं तर आपलं लक्ष त्या गोष्टीकडे जायला पाहिजे होतं, की आमचं आरक्षण कसं सिस्टमॅटिकली नोकऱ्यांमधून संपवलं जात आहे. अ, हां, जाती जनगणनेचा मुद्दा. जाती जनगणनेच्या संदर्भात म्हणजे पूर्वी याच्या अगोदर आता जो मुद्दा चर्चेत आहे तो याच्या अगोदरही चर्चेत होता. तो होता दाखल्यावरती जात कोणती घ्यायची. बौद्ध न्यायचं की महार न्यायचं का बौद्ध महार न्यायचं असे सगळे अडचण होते. हिंदू महार न्यायचं. तर याबद्दल माझं स्पष्ट आणि थोडक्यात मत असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आता हिंदू म्हणून मरणार नाही म्हणजेच हिंदू धर्माने दिलेल्या जातीत सुद्धा मी मरणार नाही. स्पष्ट आहे का? थोडं आपण लॉजिक लावलं. हिंदू म्हणून मरणार नाही म्हणजे हिंदू म्हणून जे जात मला हिंदू धर्माला दिलेली आहे त्या जातीत सुद्धा मी मरणार आहे. मग ज्या जातीला आणि त्या धर्माला मूळ माती दिलेली आहे त्या जातीचं पुन्हा पुन्हा आम्हाला वेळ का असावा लागलेला असं का आम्ही तर चिटकून बसावं मोठा प्रश्न आहे. भरपूर एकीकडे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हणजे आणखी सांगतोय जाती अंताची म्हणतोय आणि पुन्हा पुन्हा जाती कशी येतोय. तर जातीला चिटकून जे काही राहतोय ना तर माझं स्पष्ट मत असं आहे की आम्ही जातीला फक्त एकाच गोष्टीमुळे चिटकून आहोत की आम्हाला भीती आहे की आमच्या सवलती जातील का. पण माझं असं स्पष्ट मत आहे की सवलती जातील की नाही त्या जात तर नाहीतच. त्या संदर्भात मधु कांबळे सरांनी लेख पण चांगला दिला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं कशा पद्धतीनं बहुतांना सवलती आहेत आणि काय नाही ज्या एससी कॅटेगरीतल्या महाराष्ट्र आहेत त्या सवलती म्हणजे बहुतांना कशा आहेत तो जर वाचला तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ज्या शंका आहेत त्याचं कळून जाणार. पण तरीही मी असं म्हणतो की जर आपला मुख्य प्रश्न हा आहे की सवलती पाहिजेत की स्वाभिमान पाहिजे तर माझं स्पष्ट मत आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जो निर्देश आहे तो स्वाभिमानी आहे. भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे आणि म्हणून काय कृषीवर लिहायचं ते मी सांगायची गरज नाही. बाबासाहेबांनी निर्देश केलेला आपण त्याचं पालन केलं पाहिजे आणि म्हणून ज्याला त्याने हा प्रश्न आपल्या मेंदूला थोडासा ताण देऊन सोडवला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीने सोडवला पाहिजे स्वतःच्या. बाबासाहेबांचा जो विचार आहे त्या विचारातून त्या व्ह्यू मधून थोडासा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं पाऊल टाकलं म्हणजे स्पष्ट सांगायचं तर आपल्याला बौद्ध आणि बौद्ध म्हणूनच लिहावं लागेल. दुसरं काही लिहून चालणार नाही. कारण बौद्ध धर्म हा सुद्धा जाती अंताचा एक भाग नव्हे जाती अंताचा एक पर्याय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेला आहे. जसं की विविध नद्यांचं पाणी समुद्रामध्ये मिळून येतं आणि समुद्रात आल्यानंतर जसं हे कोणत्या नदीचं पाणी आहे जसं ओळखता येत नाही तसं वेगवेगळ्या वंशाची वेगवेगळ्या म्हणजे धर्माची किंवा जातीची कोणताही माणूस कोणत्याही वंशाचा माणूस जर बुद्ध धर्मात आला तर तो वेगळा नाही तो एकच आहे. समुद्रातल्या पाण्याप्रमाणे आहे असं बुद्धाचंच मत आहे. त्यामुळं आपण सुद्धा अनॅलिक आजच्या बाजूला असो तर ज्या जातीला मग माती दिलेली आहे ती जात घेऊन पुन्हा एकदा आपण जनगणनेत किंवा कुठेही जाऊ नये असं मला वाटतं. या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो.